नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सध्या 26 लाख लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून आतापर्यंत 26 लाख महिलांना अपात्र ठरवले गेले आहे. निधी कपात आणि चौकशीमुळे लाभार्थ्यांच्या मनात अनिश्चिततेचे वातावरण आहे. राज्यातील लाखो महिलांचे लक्ष वाढीव हप्त्याकडे. महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राबवण्यात आलेली लाडकी बहीण योजना आता पुन्हा चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने संकेत दिला आहे की सध्याचा 1500 रुपयाचा मासिक हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येऊ शकतो. मात्र हा निर्णय कधी अंमलात येईल याबाबत स्पष्ट घोषणा झालेली नाही. वाढीचा निर्णय पण आधी मोठी पडताळणी. महायुती सरकार आल्यानंतर निधी अभावी लाडकी बहीण योजनेतील पात्रता निकषांची कडक अंमलबजावणी सुरू झाली. आतापर्यंत 26 लाख लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले, तर उर्वरित 26 लाख महिलांची पडताळणी सुरू आहे. या चौकशी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि प्रशासन लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कागदपत्रे तपासत आहेत. जिल्हानिहाय चौकशीची आकडेवारी. नागपूर 5,19,267 लाभार्थ्यांपैकी 95,400 चौकशीत. अमरावती 6,78,000 पैकी 59,837 चौकशीत. गोंदिया 3,12,210 पैकी 33,364 चौकशीत. नाशिक 15,35,000 पैकी 1,50,000 चौकशीत. अहिल्यानगर 11,26,000 पैकी 1,25,000 चौकशीत. जळगाव 10,35,000 पैकी 92,000 चौकशीत. निधी कपात आणि राजकीय आरोप. सत्तांतरानंतर अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या निधीत 10,000 कोटींची कपात करण्यात आली. त्यामुळे तब्बल 50 लाख महिलांना अपात्र ठरवले जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. विरोधी पक्षनेते बच्चू कडू यांनी सरकारवर आरोप केला आहे की अपात्र ठरवलेल्या महिलांमुळे वाचलेल्या निधीवर सरकारचा डल्ला आहे. लाभार्थ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह. सध्या लाभार्थ्यांमध्ये एकच चर्चा आहे की चौकशी पूर्ण झाल्यानंतर हप्ता खरंच 2100 रुपये होईल का, की पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी केल्यानंतरच हा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या संकेतानंतर महिलांमध्ये आशा निर्माण झाली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सरकारची ठोस घोषणा आवश्यक आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.